जय जाऊ जय शिवराय. मित्रांनो, आझाद मैदान मुंबई येथे मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणासाठी आझाद मैदान येथे आरक्षण आंदोलन चालू आहे. मित्रांनो, अनेकांना अनेक प्रश्न पडतात की मराठ्यांचं ओबीसीतून मागणी ही संविधानिक आहे का? तर हो, मराठ्यांची ओबीसीतूनच मागणी ही संविधानिक आहे आणि मराठा हा ओबीसीच आहे. एक. दुसरी गोष्ट, मराठा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी काही कायदेशीर बाबी असतात. त्या कायदेशीर बाबी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं गायकवाड समिती आणि मागच्या शिंदे सरकारच्या सुक्रे समिती या दोन्ही आयोगामध्ये मराठा समाज हा मागास ठरलेला आहे आणि तो मागासच आहे, त्यामुळे मागास ठरलेला आहे. मागास कुणी ठरवला गेलेला नाही. सगळ्यात महत्वाचं, आपली ही संविधानिक मागणी असताना सुद्धा काही लोक आडमुठी भूमिका घेत आहेत. एखाद्या डब्यामध्ये आम्ही अगोदर शिरलेलो आहोत म्हणून तुम्हाला आम्ही प्रवेश देणार नाही, अशा प्रकारची आडमुठी भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर अनेक समाजांना वाटतं की अनेक लोकांचा हा गैरसमज आहे की मराठे आडमुठी भूमिका घेऊन आडमुठी मागणी करतायत की मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करा आणि मराठे हेच कुणबे आहेत. परंतु त्यांना मला सांगायचं आहे, नम्रपूर्वक सांगायचं आहे की मराठ्यांची ओबीसी मधून असलेली मागणी हीच संविधानिक आहे. याच्या काही मुद्द्याद्वारे आपण जर चर्चा करायला गेलो तर मागासवर्गीय आयोगाच्या निकषात बसण्यासाठी प्रत्येक समाजाला त्यामध्ये पात्र ठरवावं लागतं. तर असे मोजके निकष जर आपण बघितले म्हणजे काय, तर शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक ह्या तीनच निकषावरती जर आपण चर्चा करायची ठरवली, मराठवाड्यापुरती चर्चा करायची ठरवली, तर हा शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज मागास आहे. प्रत्येक इम्पेरिकल डाट्यामध्ये ते सिद्ध होईल. कुठलाही आयोग निष्पक्ष जर त्या आयोगानं परीक्षा घेतली, डाटा जमा केला, तर इतर समाजाच्या बरोबर मराठा समाज हा मागास सिद्ध होईल. दुसरी मागणी, सामाजिक मागणी. सामाजिक निकषावरती जर मराठा समाजाला मागास ठरवायचं झालं तर इतर समाजाच्या तुलनेमध्ये मराठा समाज कसा मागास आहे किंवा कसा बरोबर आहे, जे आरक्षणात आत्ता आहेत आणि मराठा हा आरक्षणाच्या बाहेर आहे, त्यांच्या समकक्ष मराठा समाज कसा आहे हे आत्ता जर सिद्ध करायचं ठरलं तर मराठा समाजांचे घरं, शेणानं सारलेले, चुलीवरचा स्वयंपाक, त्यांच्या घराची स्थिती, त्यांच्या राहणीमानाची स्थिती आणि आरक्षणामध्ये गेलेल्या इतर जातीतल्या लोकांची स्थिती सारखी आहे. हा कुठलाही आयोग निष्पक्ष जर त्या आयोगानं परीक्षा घेतली, डाटा जमा केला, तर इतर समाजाच्या बरोबर मराठा समाज हा मागास सिद्ध होईल. दुसरी मागणी, सामाजिक मागणी. सामाजिक निकषावरती जर मराठा समाजाला मागास ठरवायचं झालं तर इतर समाजाच्या तुलनेमध्ये मराठा समाज कसा मागास आहे किंवा कसा बरोबर आहे, जे आरक्षणात आत्ता आहेत आणि मराठा हा आरक्षणाच्या बाहेर आहे, त्यांच्या समकक्ष मराठा समाज कसा आहे हे आत्ता जर सिद्ध करायचं ठरलं तर मराठा समाजांचे घरं, शेणानं सारलेले, चुलीवरचा स्वयंपाक, त्यांच्या घराची स्थिती, त्यांच्या राहणीमानाची स्थिती आणि आरक्षणामध्ये गेलेल्या इतर जातीतल्या लोकांची स्थिती सारखी आहे. हा कुठलाही आयोग आणून निष्पक्ष जर इम्पेरिकल डाटा जमा केला, तपासणी केली, तर ते सिद्ध होईल मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे. दुसरी गोष्ट, सामाजिक दृष्ट्या दुसरं एक उदाहरण द्यायचं जर ठरलं तर मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद स्टेटमध्ये समावेश होता आणि हैदराबाद स्टेटमध्ये मराठा हा सुद्धा सूत्रच होता किंवा मागास होता किंवा कोणाच्या तरी इतराच्या अन्याय अत्याचाराखालीच दबलेला होता. तो तिकडं शासक नव्हता किंवा मराठा हा हैदराबाद शासक वर्ग अजिबात नव्हता, तर तो अन्याय अत्याचारामध्ये इतर समाजासारखाच शोषित होता. आणखीन तिसरं सामाजिक उदाहरण द्यायचं असलं तर मराठ्याच्या वर कुणीतरी आहे, हे या ठिकाणी मराठ्याच्या खाली कोण आहे का नाही
किंवा असं आम्ही अजिबात मानत नाहीत. अनेक लोक म्हणतात मराठ्यांच्या खाली कुणीतरी आहे. अजिबात नाही. जे आहेत ते मराठ्याच्या समकक्ष आहेत. कोण ओबीसीतली गोष्ट करतो आपण, बाकीच्या एससी एसटी वरती उदाहरण देत नाहीत. ओबीसी मध्ये समाविष्ट असलेल्या जाती आणि मराठा हा समकक्ष आहे. तो मराठ्यांच्या खालचा वर्ग अजिबात नाही. हा, जर वरचा वर्ग विचार करायचा असेल तर वरचा वर्ग नक्कीच आहे, जो की मराठ्यांना शूद्र किंवा मागास समजतो, जेणेकरून तो आपल्या सोबत कधीही बसू देत नव्हता, की आजही सिद्ध करता येण्यासारखं आहे. कारण मराठा समाज हा ब्राह्मणापेक्षा खालचा आहे आणि तो शूद्र समजला गेला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्यामुळे मराठा कोणाच्या तरी वरचा आहे असं अजिबात या ठिकाणी मानता येणार नाही. तिसरं आणि महत्वाचं, आर्थिक निकष. आर्थिक निकषाचा जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत आणि मराठवाड्यांच्याही बाबतीत केला तर जमिनी बघा आणि त्यांचं राहणीमान बघा, त्यांची उत्पन्नाची साधनं बघा. आजही मराठा समाज लोकांच्या मजुरीवर जाणारा समाज आहे. आर्थिक बाबतीमध्ये तो कमकुवत आहे. दारिद्र्य रेषेमध्ये इतर समाजाच्या तुलनेत मराठा समाज जास्त आहे. जमिनी क्षेत्र कमी आहे, उत्पन्नामध्ये कमी असल्या आहे. अशा अनेक प्रकारचे निकष आर्थिक बाबतीमध्ये मराठा समाज तो फिट्ट बसतोय. इतर समाजाच्या तुलनेमध्ये आज ओबीसी मध्ये समावेश असलेले जे आमचे काही बांधव आहेत ते आर्थिक बाबतीमध्ये सधन आहेत, शेत जमिनीमध्ये सधन आहेत. त्यांच्याच शेत जमिनीमध्ये मराठा हा मजुरी करायला जातो. हे आज जरी कुठल्याही आयोगाने तपासणी करायची ठरवली तर हे सिद्ध होईल. आमच्याकडचा बीड जिल्ह्यामधला आणि इतर काही समाज हा चक्क मायग्रेट करत ऊस तोडीला सुद्धा जातो. याचं कारण काय तर आर्थिक मागास आहे. म्हणजेच तो शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे, आर्थिक दृष्ट्याही मागास आहे. त्याचं नोकरीमधलं जर प्रमाण बघायचं गेलं तर आज कुठल्याही मोठ्या सरकारी कार्यालयामध्ये जा, तो केवळ 2% 3%च बघायला मिळेल. जर एखाद्या कुठलंही कार्यालय घ्या, जिल्हा परिषदेचं घ्या, महसूल विभागातलं घ्या, कृषीचं कार्यालय घ्या, त्यामध्ये जर 10-15 नोकरदार असतील, कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी 2 किंवा 3 कर्मचारी हे मराठा असतात. याचं कारण काय तर मराठा हा नोकरीमध्ये सुद्धा मागास आहे किंवा नोकरीमध्ये सुद्धा त्याचं प्रतिनिधित्व कमी आहे, जे की त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय अल्प आहे. त्यामुळे मराठा असाच मराठा तसाच हे जे काही फेकाफेकी किंवा तथाकथित वक्तव्य केले जातात ते अजिबात सत्य नाहीत. राजकीय दृष्ट्या जर विचार केला तर इथे मात्र मराठा समाजाचं प्रतिनिधित्व भरून उरलेलं आहे. याचं कारण एक आहे की मराठा समाज हा संख्येनं जास्त असल्यामुळं गावगाड्यात असेल किंवा त्याचा ह्या राजकीय लोकांनी याच मराठा समाजाचा 100% फायदा घेतला असं या ठिकाणी 100% म्हणता येईल. प्रतिनिधित्वाच्या दृष्टीनं हे फुल झालेलं आहे, वस्तुस्थिती आपल्याला मांडता येईल. परंतु आज काही तथाकथित अभ्यासक आपल्याला टीव्हीवर मोठमोठ्याने बोलता येते किंवा डिस्क्रिमिनेशनचं बोललं जाते. हा एवढा मोठा समाज एखाद्या आरक्षणामध्ये आल्यानंतर तो आरक्षणाचं काय होईल अशा प्रकारे बोलले जाते. असं काही नाही. जसं की 52% आरक्षण वगळता जे काही 48% आरक्षण आहे, खुला प्रवर्ग आहे, त्यामध्ये जशा प्रकारचं पात्र ठरून जो काही जास्त मार्गमध्ये येतो तशाच प्रकारचं 19% किंवा 32% जे काही इतर मागास वर्गाचं आरक्षण आहे त्यामध्ये सुद्धा जी लोक गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरतील ते त्यामध्ये नक्कीच त्या नोकरीमध्ये बसतील. आज अनेक लोक म्हणतात की आमची प्रगती झालेली आहे, आमची मुलं ओपन मध्ये सुद्धा येतात. म्हणजे तुम्ही प्रगत झालेला आहे, प्रगत तुमचा समाज आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मराठा ओबीसी मध्ये आल्यानं अजिबात तुम्हाला भीती वाटायचं कारण नाही. कारण तुम्ही स्वतःच सांगतात की आमचा समाज प्रगत आहे, आमचा समाज स्पर्धा परीक्षामध्ये टिकून पुढे जातोय. तर मग मराठ्या भ्यायची काय गरज आहे? उलटी मराठ्यांना भीती वाटायला पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या समाजामध्ये किंवा एवढ्या मोठ्या संख्येच्या असलेल्या याच्यामध्ये जातोय तर आपलं कुठंतरी वाटोळ होईल का, असं मराठ्यालाच खरं तर भीती वाटायला पाहिजे. परंतु तुम्ही एक भीती असल्यासारखं करताय तर हे चुकीचं आहे. तथाकथित जे काय ओबीसीचे अभ्यासक किंवा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून आपण बघतो तर ते चुकीची माहिती समाजासमोर मांडतात. कोर्टाचे काहीतरी चुकीचे दाखले
पक्क इम्पेरिकल डाटा, पक्क सर्वेक्षण झालं आणि इतर समाजाच्या सोबत जे कुठल्या आरक्षणामध्ये असलेले मराठाचे समकक्ष समाज आहेत, जे की त्याला आपण शेती करणारेच समाज म्हणू किंवा शेतीवर आधारलेलेच समाज म्हणू, त्या समाजासोबत मराठ्यांचं जर सर्वेक्षण केलं तर नक्कीच मराठा त्यांच्यापेक्षा मागास तरी ठरेल किंवा त्यांच्या बरोबरीचा तरी ठरेल आणि हे कोर्टात सुद्धा सिद्ध होईल. त्यामुळं मराठ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. इतर समाजालाही नम्र विनंती आहे की मराठा समाज हा ओबीसी मधून आरक्षणासाठी पात्र ठरतोय, त्या सगळ्या निकषाला पात्र ठरतोय. म्हणून मराठ्याच्या ओबीसीतून आरक्षणाला कोणीही विरोध करून मोठमोठ्या गोष्टी